राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार जरांगेंची भेट। आंतरवाली सराटीमध्ये आज पुन्हा होणार चर्चा। तोडगा न निघाल्यास उद्यापासून जरांगेंचं आमरण उपोषण। नीटच्या प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेसाठी लष्कराची मदत घेण्याचा विचार होता। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाल्याची माहिती। येत्या 1.5 महिन्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर 170 रुपयांपर्यंत जाणार। लॉकडाऊन सारखं चित्र निर्माण होऊ शकतं, काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या सचिवांकडे सोपवला राजीनामा। डी.के. शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांच्या मृत्यूनं खळबळ। गावठी दारूमुळे मृत्यू झाल्याचा संशय। पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर खरं कारण समोर येणार। मंगळवेढ्यामधील रील स्टार रोहिणी पाराध्यची गळफास घेत आत्महत्या। व्यवस्थापन, आर्थिक ताण आणि कौटुंबिक वादामुळे रोहिणीचा नवऱ्यासोबत तणाव। पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद। त्विषा शर्माच्या सासूला अटक। गरीबाला सिमला सीबीआयकडून अटक। 6 तास चौकशीनंतर अटक केल्याची माहिती। वर्धा, चंद्रपूर, अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। महिनाभराच्या उकाड्यानंतर नागरिकांनी अनुभवला गारवा। आणि सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये चिमुरड्या पावलांनी रचला इतिहास। 8 वर्षांच्या शर्विकानं सर केला 200वा रांगणा दुर्ग। शर्विकाचा नवा प्रेरणादायी उपक्रम।